सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले छोटेसे शिवनेरी किल्ल्यावर एक तेजस्वी बालक जन्माला आले. जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांचा तो पुत्र शिवाजी. बालपणापासूनच त्याच्या मनात एकच स्वप्न होते, स्वराज्याचे. जिजामातांनी त्याच्या मनात रामायण, महाभारत आणि थोर राजांच्या कथा रुजवल्या. राजा तोच जो प्रजेचे रक्षण करतो, हे बाळ शिवाजीच्या मनावर कोरले गेले. डोंगर दऱ्यांत खेळता खेळता त्याने युद्धकला, डावपेच आणि मावळ्यांचे मन जिंकण्याची कला आत्मसात केली. तरुण वयातच शिवाजीने तोरणा किल्ला जिंकला. हा स्वराज्याचा पहिला विजय होता. एकामागून एक किल्ले जिंकत त्याने मुघल व आदिलशाही सत्तेला हादरवून सोडले. त्याची गनिमी कावा ही युद्धनीती शत्रूंना अचंबित करणारी होती. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूशी भेटीच्या वेळीही शिवाजी महाराजांनी धैर्य आणि बुद्धी यांचा अद्भुत संगम दाखवला. स्वसंरक्षणासाठी वापरलेली वाघनखे आणि बिचवा हे केवळ शस्त्र नव्हते, तर स्वराज्याच्या रक्षणाचे प्रतीक होते. 1674 साली रायगडावर भव्य राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे राज्य केवळ तलवारीवर नव्हे, तर न्याय, धर्मसहिष्णुता आणि प्रजेवरील प्रेमावर उभे होते.